नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये। आज आपण खमंग अशी भाजणीची चकली कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी अगदी 2 किलो प्रमाणामध्ये भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून मस्त खमंग, कुरकुरीत, काटेरी, अजिबात तेलकट नसणारी चकली कशी बनवायची तेही बघणार आहोत। भरपूर टिप्स सहित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघू शकता चकली तोडून दाखवत आहे, आवाज ऐकू शकता, खाऊन देखील तुम्हाला दाखवते। तर या दिवाळीमध्ये अशा परफेक्ट चकल्या करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर या खास रेसिपीला सुरुवात करूया। खमंग कुरकुरीत चकली सगळ्यांनाच आवडते, पण ही चकली खमंग होण्यासाठी त्याची भाजणी देखील तेवढीच खमंग व्हावी लागते। अगदी योग्य प्रमाणात सगळं धान्य कसं घ्यायचं, कशी भाजणी तयार करायची ते बघूया। त्यासाठी इथे मी 250 ml च्या कपाने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। तुम्ही घरातील एखादी कुठलीही वाटी घेऊन सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। 4 कप इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात किती आहे हे सगळं साहित्य ते देखील पुढे मी तुम्हाला सांगते। तर चकलीसाठी तांदूळ निवडताना नेहमी तो जुना असावा। जुना तांदूळ म्हणजे तो पिवळसर असतो, त्यामध्ये चिकटपणा कमी असतो आणि त्यामुळे मग चकल्या चांगल्या खुसखुशीत होतात। तुम्ही अगदी राशनचा तांदूळ देखील वापरला तर काही हरकत नाही। तर 4 कप तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्याच अर्धी निम्मे आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे। इथे तुम्ही फुटाणे डाळ देखील वापरू शकता। तर हरभरा डाळीच्या निम्मे आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आणि उडीद डाळ इथे मी 1 कप घेतलेली आहे। अर्धा कप इथे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे, म्हणजे उडीद डाळीच्या निम्मे इथे मूग डाळ घ्यायची आहे। असं हे डाळींचं आणि तांदळाचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्यानंतर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहे। इथे तुम्ही पातळ पोहे किंवा तगडी पोहे कुठलेही वापरू शकता। 1 कप साबुदाणा घेतलेला आहे, पाव कप धने घेतलेले आहेत, पाव कप जिरे घेतलेले आहे आणि 2 टेबलस्पून इथे मी बडीशेप घेतलेली आहे। बडीशेप घातल्याने चकली छान अशी पचायला हलकी तयार होते आणि चवीलाही छान लागते। त्याचबरोबर अगदी 5 ते 6 मिरे आणि 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत, यामुळे देखील आपली चकली चवीला एकदम भारी तयार होते। तर आता वजनी प्रमाणामध्ये हे साहित्य बघूया। इथे बरोबर 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे, पाव किलो उडीद डाळ, अर्धा पाव इथे मूग डाळ घेतलेली आहे, 100 ग्रॅम पोहे, 100 ग्रॅम इथे साबुदाणा घेतलेला आहे, 25 ग्रॅम धने, 50 ग्रॅम जिरे, 20 ग्रॅम बडीशेप आणि 5 लवंग आणि 5 मिरे घेतलेले आहे। असं हे प्रमाण ठेवलेलं आहे। बरोबर 2 किलो प्रमाणामध्ये ही भाजणी तयार होते। तर आता सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात। तुम्हाला जर डाळी धुवून घ्यायच्या नसतील तर काही हरकत नाही, डाळी एका ओल्या कॉटनच्या कापडाने पुसून घेऊ शकता, म्हणजे त्यावरची धूळ वगैरे निघून जाते। पण इथे मी डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। डाळी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर चाळणीवर इथे निथरट ठेवायच्या। पाणी सगळं निथरून घेतलं की मग फॅन खाली सुकवून घ्यायच्या। तर मी रात्रीच्या वेळी ही प्रोसेस केली होती, तर रात्रभर फॅन खाली हे सुकवायला ठेवणार आहे। एकदम पातळ थर तांदळाचा लावायचा, म्हणजे अगदी झटपट तांदूळ सुकल्या जातात। दिवसाच्या वेळी तुम्ही ही प्रोसेस केली तर असा पातळ थर तांदळाचा लावला की अगदी एखाद्या तासामध्ये तांदूळ सुकून जातात। मी इथे रात्रभरासाठी हे सगळं असंच ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग याची भाजणी आपण भाजायला घेऊयात। आता इथे एक मोठी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढई गरम करून गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि आता ही भाजणी भाजायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेऊयात। तर आपल्याला ही भाजणी भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपली भाजणी अजिबात एकदम डार्क रंगावर आपल्याला भाजायची नाहीये, फक्त सगळं धान्य आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय। तर इथे तांदूळ जे आहेत साधारण मी 10 ते 12 मिनिटं भाजून घेतलेत। तर तांदूळ असे बोटाने चुरून बघायचे, त्याचा चुरा तयार झाला किंवा खाऊन बघायचे, चांगले कुरकुरीत लागले की समजायचं तांदूळ भाजले गेले, काढून घ्यायचे। तांदूळाला अजिबात डाग पडता कामा नये, अशा पद्धतीने भाजायचे। त्यानंतर आता हरभरा डाळ भाजून घेऊया। हरभरा डाळ आकाराने मोठी असते, भाजायला थोडा वेळ लागतो, तरी देखील मंद आचेवरच भाजायची आहे। सुरुवातीला डाळ बघा अगदी मोठी मोठी दिसते, पण ती भाजल्यानंतर बघू शकता आकाराने कमी होते, छान मोकळी मोकळी होते आणि बघू शकता अगदी हलके हलके डाग डाळीवर पडले, काढून घेऊयात। आता उडीद डाळ भाजून घेऊया। सगळ्या डाळी सगळं धान्य आपल्याला वेगवेगळंच भाजायचे, कारण सगळं धान्य आकाराने वेगवेगळं असतं आणि त्यामुळे त्याला भाजायला कमी अधिक वेळ लागतो। त्यानुसार सगळं धान्य वेगवेगळं भाजायचं। उडीद डाळ देखील भाजून घेतली, अगदी 5 ते 6 मिनिटं लागले। त्यानंतर मूग डाळ देखील भाजून घेऊया। तर बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मूग डाळ देखील भाजून झाली आहे, काढून घेऊयात। त्यानंतर पोहे भाजून घेऊया। इथे मी दगडी पोहे वापरलेले आहेत, तुम्ही पातळ पोहे वापरले तरी काही हरकत नाही।
तर पोहे पातळ असतात त्यामुळे भाजायला कमी वेळ लागतो. सगळं साहित्य चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचंय. पोहे देखील हातावर चुरून बघायचे. चांगला त्याचा चुरा तयार झाला की समजायचं पोहे देखील छान भाजल्या गेलेले आहेत. पोहे काढून घेऊयात. त्यानंतर साबुदाणा भाजून घेऊयात. साबुदाणा घातल्याने आपली चकली कुरकुरीत तर तयार होते, पण त्यामध्ये थोडा चिकटपणा येतो. ती चकली पाडताना अजिबात तुटत नाही. त्यानंतर इथे आता मी धने भाजून घेत आहे. त्यानंतर भाजूया जिरे. तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये जिरं देखील चांगलं फुलून आलंय. काढून घेऊया. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी बडीशेप, लवंग आणि मिरे भाजून घेऊयात. गॅस इथे बंद केलाय कारण कढई चांगलीच तापलेली आहे. तर ही सगळी भाजणी भाजायला कंप्लीट 1 तास मला लागला. अगदी मंद आचेवर सगळी भाजणी भाजून तयार केली. भाजणी भाजल्यावर मी लगेचच एक एक धान्य जे भाजल्या जात होतं ते फॅन खाली एका ताटामध्ये ठेवलं. तुम्हाला जर फॅन खाली ठेवायला जमत नसेल तर भाजणी गरम असते ती ताटामध्ये डायरेक्ट टाकू नका. खाली कॉटनचा कपडा ठेवा ताटामध्ये आणि त्यानंतर भाजणी घाला, जेणेकरून मग ताटाला घाम येणार नाही, भाजणी ओली होणार नाही. तर ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. तर हे बघा मस्त अशी भाजणी इथे आपली तयार झालेली आहे. आता ही भाजणी पूर्णपणे थंड झाली की मग दळायला द्यायची. गिरणीवरून दळून आणू शकता किंवा घरगुती गिरण्या ज्या असतात तिथे दळायला द्या. आणि ही भाजणी दळताना ती भाजणीवर किंवा बेसन पिठावर, ज्वारीच्या पिठावर दळून आणा, जेणेकरून तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाहीत. तर भाजणीचं पीठ देखील चांगलं बारीक दळून आणायचं. अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये हे पीठ ठेवायचं आणि त्यानंतर मग या प्लास्टिकच्या कॅरी बॅगला चांगली गाठ मारून मग स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं, म्हणजे जास्त काळ पिठाचा खमंगपणा जसाच्या तसा राहतो. तर आता याच पिठापासून आता भाजणीची चकली कशी करायची ते बघूया. 4 कप इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणामध्ये बरोबर 800 ग्रॅम एवढं पीठ आहे. हलक्या हाताने थोडं दाबून भरून पीठ घ्यायचं. तर याच कपाने 2 कप पाणी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत बघूया कोणते मसाले आपल्याला लागणार आहे. तर पाव टीस्पून पेक्षाही कमी हळद घेतलेली आहे. 2 टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून ओवा, 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून हिंग घेतलेला आहे. एवढं सगळं साहित्य आपल्याला या 4 कपाच्या भाजणीसाठी घालायचं आहे. त्याचबरोबर 4 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहेत आणि सगळे हे कोरडे मसाले आता या भाजणीच्या पिठाबरोबर मिक्स करून घ्यायचे. हळद कमी प्रमाणात घालायची, कारण हळद जर जास्त पडली तर चकली नरम पडू शकते. तर चकली भाजणीचं पीठ तयार करताना आपण काय करतो, धान्य चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतो. त्यामुळे ते धान्यातील मॉइश्चर, ओलावा पूर्ण निघून जातो. त्यामुळे ते पीठ, ते धान्य चांगलं हलकं फुलकं तयार होतं. अशा वेळी मग या पिठामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेला तुपाचं मोहन घालण्याची आपल्याला गरज पडत नाही. तर इथे तुम्ही तेल, तूप, बटरचं मोहन घालू शकता, पण अगदी कमी प्रमाणात घालायचे. तुम्ही बघितलं मी अगदी 2 टीस्पून सपाट असं मेल्टेड बटर इथे वापरलंय. तुम्ही याऐवजी तूप देखील वापरू शकता किंवा तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर अगदी 2 टीस्पून तेल कडकडीत गरम करा आणि त्याचं मोहन यामध्ये घाला आणि मग हे मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे. तर इथे बघू शकता 2 कप पाणी मी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि उकळतं 2 कप पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. तर भाजणीच्या पिठाची उकड न काढता अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही प्रोसेस दाखवत आहे. तर बघू शकता 4 कप पिठासाठी 2 कप पाणी इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने दाबून घ्यायचंय आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचंय, जेणेकरून मग या पिठाला चांगली वाफ बसेल, पीठ अजून हलकं फुलकं होईल आणि आपली चकली ही छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल. आता पीठ जोपर्यंत आराम करते तोपर्यंत आपण चकलीच्या साच्याला तेल लावून घेऊया. तर साच्याला तेल लावून घेतल्याने साच्याला पीठ जास्त चिकटत नाही आणि चकली देखील पाडायला सोपी जाते. 15 मिनिटं आता हे पीठ झाकून ठेवलं होतं. बघू शकता ताटाला पूर्ण घाम आलेला आहे, जेणेकरून छान अशी वाफ पिठाला बसली आहे. आता पीठ हलकंसं गरम आहे आणि या स्टेजला आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप गरम पाणी घेतलेलं आहे. तुमच्या हाताला जेवढं सहन होईल तेवढ्या पद्धतीचं गरम पाणी घ्या, जास्त पण कोमट घेऊ नका. त्यानंतर आधी जे आपण पाणी घातलेलं आहे पिठात त्याच पाण्याद्वारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी घेऊन हे पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे. चकलीचं पीठ जास्त सैलसर मळायचं नाही. सैलसर पीठ मळलं की मग चकलीला काटे येत नाही आणि चकली जास्त तेल पिते, तेलकट होते. आणि हे पीठ जर जास्तच घट्ट झालं तर मग चकली टाकायला आपल्याला खूप त्रास होतो, हात दुखायला लागतात आणि चकली देखील मध्ये मध्ये तुटत राहते, व्यवस्थित बनत नाही आणि ही चकली
तेलामध्ये तळली की खूप कडक तयार होते, वातड तयार होते। त्यामुळे पीठ व्यवस्थित मळणे हे खूप गरजेचं आहे। तुम्ही इथे बघितलं पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर अर्ध पीठ जे आहे झाकून ठेवून द्यायचं आणि राहिलेलं अर्ध पीठ जे आहे पाणी लावून व्यवस्थित इथे मी मळून घेतलंय। बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला। तर पीठ व्यवस्थित मळलेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं, तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून त्याला असं पुरीसारखं हातावर दाबून बघायचं। कडेला जर चिरलं नाही पीठ तर समजायचं अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर अशा पद्धतीने एक रोल तयार करून घ्यायचा आणि तो साच्यामध्ये अगदी दाबून भरायचा। तर आतमध्ये असा गॅप पडता कामा नये, जेणेकरून मग आपली चकली एकसारखी येत नाही। तर व्यवस्थित हे दाबून भरून घ्यायचं पीठ। त्यानंतर साचा मी पॅक करून घेते। तर इथे बघू शकता पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे। साधारण 2.25 कप पाणी आपल्याला लागलं। प्रत्येक वेळेस पिठाचा गोळा साच्यामध्ये भरण्याआधी थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचा, जेणेकरून मग चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं। आता चकल्या पाडून घेऊया। चकल्या पाडताना सुरुवातीचं टोक जे आहे त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। गोल आकार दिल्यानंतर ते व्यवस्थित चिकटून घेतल्यानंतर अगदी जवळून जवळून चकलीचे वेढे घ्यायचे। तर इथे बघू शकता 4 ते 5 वेड्याची चकली तयार केली। मस्त गोल गरगरीत काटेरी चकली तयार झालेली आहे। कुठेही चकली आपली तुटलेली नाहीये आणि व्यवस्थित आपण हिला आकार देत अशी ही चकली बनवून घ्यायची आहे। एका वेळी 7 ते 8 चकल्या बनवून घ्या आणि बनवलेल्या चकल्या ज्या आहेत कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवा, जेणेकरून त्या सुकणार नाहीत, कडक होणार नाहीत आणि जेणेकरून मग त्या तेलात व्यवस्थित तळल्या जातील। या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्याच आपली चकली अगदी परफेक्ट तयार करण्यास मदत करतात। तर चकली तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठी बनवू शकता। अगदी 2-3 वेळ्याची किंवा 5 ते 6 वेळ्यांची देखील बनवू शकता। तर चकल्या एकसारख्या दिसाव्यात त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेटवर देखील घालून घेऊ शकता, म्हणजे अगदी सगळ्या चकल्या एकसारख्या दिसतील। तर अशा पद्धतीने इथे मी 7 ते 8 चकल्या बनवून घेतल्या। आता चकल्या तळायला घेऊया। चकली तळण्यासाठी तेल कसं गरम असावं ते देखील खूप महत्त्वाचं आहे। तर मध्यम स्वरूपाचं तेल गरम असलं पाहिजे। मध्यम स्वरूपाचं म्हणजे कसं, तर मध्यम आचेवर हे तेल जे आहे मी 5 ते 6 मिनिटं गरम करून घेतलं। त्यानंतर अगदी छोटासा तुकडा टाकून बघितला पिठाचा, तो अगदी तेलामध्ये टाकल्यावर लगेच वरती आला आणि जळाला नाही, याचा अर्थ आपलं तेल मध्यम स्वरूपाचं गरम आहे। त्यानंतर अशा पद्धतीने कलथ्याच्या साहाय्याने, उलटणीच्या साहाय्याने चकली तेलामध्ये सोडायची आहे। एका वेळी जास्त चकल्या सोडायच्या नाही। चकली टाकल्यावर एखादा मिनिट तरी त्याला झारा किंवा कलथा लावायचा नाही। झाऱ्याला थोडीशी कडक वाटली चकली की मग पलटी करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने उलट पालट करून चांगला घट्ट सोनेरी रंग येईपर्यंत चकली आपल्याला तेलात तळून घ्यायची। तर चकली तेलामध्ये टाकली की लगेचच तेलामध्ये खूप बुडबुडे तयार होतात, पण चकली चांगल्या प्रकारे तळल्या गेली, त्यातला ओलावा सगळा संपला की ते तेलातले बुडबुडे कमी होतात। अशा वेळी या स्टेजला अगदी घट्ट सोनेरी रंगावर चकली तेलातून बाहेर काढायची आहे। झाऱ्यामध्ये चांगली झटकून घ्यायची, म्हणजे पूर्ण तेल तिचं निथरून जातं। त्यानंतर अशा पद्धतीने चाळणीवर ठेवायची, म्हणजे जास्तीचं तेल देखील निघून जाईल। तर ह्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने उलटणीच्या साहाय्याने चकल्या तेलामध्ये सोडल्या की तेल देखील हातावर उडण्याची भीती राहत नाही आणि जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच चकल्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडा। कढईमध्ये देखील भरपूर तेल घाला। कढई अगदी जाड बुडाची आणि पसरट अशी निवडा। तर चकली टाकल्या टाकल्या अजिबात त्याला झारा लावायचा नाहीये। 1 मिनिटानंतर चकली पलटी करून घ्यायची आहे। त्यानंतर डबल 1 मिनिटानंतर पलटी करायची। त्यानंतर अर्ध्या मिनिटाने उलट पालट करून ही चकली आपल्याला चांगली घट्ट सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। जास्तच लाल रंगावर चकली तळायची नाही, मग काय होतं ती बाहेर काढल्यानंतरही अजून लाल होते, मग ती काळपट दिसते। त्याचबरोबर मग अशी चकली कडवट लागू शकते आणि चकलीची चव बिघडते। त्यामुळे चकली तळताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। अगदी घट्ट सोनेरी रंगावर चकली तळून घ्या। तर मध्यम आचेवर चकली तळायला बरोबर 6 ते 7 मिनिटं लागलेले आहेत। तर प्रत्येक बॅच आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच मी ठेवली, त्यामुळे चकलीची प्रत्येक बॅच तळायला मला 6 ते 7 मिनिटं एवढाच वेळ लागलेला आहे। तर बघू शकता गरमागरम चकली आहे, पण अजिबात तुम्हाला कुठेच तिला तेल दिसत नसेल। बघा हातावर चोळून बघितली, अजिबात तेल दिसत नाहीये। तर अशा पद्धतीने अजिबात तेलकट नसणारी ही चकली तयार होते। सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करून ही चकली नक्की बनवून बघा। तर इथे सगळ्यात शेवटची बॅच मी तळून घेतलेली आहे। तर एकही चकली आपली तेलामध्ये विरघळलेली नाहीये।
चकलीने तेल जास्त पिलेलं नाहीये, त्यामुळे तेल भरपूर उरलेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त तेल इथे आपलं शिल्लक राहिलेलं आहे. आणि ज्या चाळणीमध्ये मी चकल्या ठेवल्या होत्या त्या खालचं ताट बघू शकता, त्यामध्ये देखील अजिबात तेल जमा झालेलं नाहीये. ताट देखील अगदी स्वच्छ आहे. तर यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की चकलीने अगदी कमी तेल पिलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला 4 कप पिठाची चकली करून दाखवली. वजनी प्रमाणामध्ये 800 ग्राम पीठ होतं, त्यापासून जवळपास 1 किलो प्रमाणामध्ये चकल्या तयार झाल्या. आणि इथे 45 चकल्या माझ्या तयार झाल्या. मी 5 ते 6 वेड्यांच्या मोठमोठ्या चकल्या बनवल्या. तुम्ही अगदी 2-3 वेड्यांच्या जर बनवल्या छोट्या छोट्या तर तुमच्या 60 ते 70 चकल्या तयार होतील. आणि बघू शकता चकली छान आतून पोकळ झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे, त्याचबरोबर खमंग देखील आहे. मस्त चविष्ट ही चकली तयार झालेली आहे. बघू शकता टिश्यू पेपरवर मी चकली तोडली तरी देखील अजिबात तेलकट नाहीये. तुम्हाला टिश्यू पेपरवर कुठेच तेलाचे डाग दिसत नाहीये, याचाच अर्थ तुम्ही समजू शकता. तर इथे मी चकली करण्यासाठी परफेक्ट सिक्रेट टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर या दिवाळीमध्ये अशा भाजणीच्या चकल्या बनवल्या तर घरामध्ये सगळ्यांना आवडतील, एकदम परफेक्ट तयार होतील, संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतील. तर नक्की ही रेसिपी फॉलो करा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा. धन्यवाद.